नमस्कार मुलांनो. मी हर्षल अविनाश कुमावत, गव्हर्नमेंट ITI जळगाव व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. थोडासा उशीर झाला व्हिडिओज आणायला, व्हिडिओज अपलोड करायला. तरी आता आपण कंटिन्युएशनमध्ये व्हिडिओज घेऊया सगळे, ठीक आहे. तर मी तुम्हाला जसं बोललो होतो की आपण पुढचा जो टॉपिक आहे तो एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणून डिस्कस करूया, बरोबर. तर तुमच्यासाठी मी एक PPT घेऊन आलेलो आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ज्याच्याने तुम्हाला समजून जाईल क्लिअरली की नक्की एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणजे तरी काय असतं, ठीक आहे. कॉलेजमध्ये तर मी हा विषय तुम्हाला हा विषयचा हा युनिट आहे हा मी तुम्हाला शिकवलेला आहे, पण तरी आपण परत एक वेळेस त्याला रिवाईज करूया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील, ठीक आहे. तर बघूया मुलांना आपण एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणजे काय. तर पर्यावरण शिक्षण ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. तुम्ही शाळेत जेव्हा होते तेव्हा शाळेतपासून तुम्ही पर्यावरण एज्युकेशन हे शिकत आलेलं आहे, ठीक आहे. पर्यावरण शिक्षण जो हा विषय होता हे शिकतच आलेलं आहे, ठीक आहे. का म्हणून शिकतात हे? तर पर्यावरण म्हणजे काय तुम्हाला खूप सोपी गोष्ट वाटतात का मुलांनो? पर्यावरण म्हणजे बरेचसे लोक जे असतात की त्यांना काय वाटतं की पर्यावरण म्हटलं म्हणजे की जमीन, त्याच्यानंतर पशु पक्षी, माणूस, पाणी, हवा, ह्या गोष्टी म्हणजे पर्यावरण, ठीक आहे. ऑफकोर्स इट्स ऑल राईट, ठीक आहे. हे सगळं बरोबर आहे की पक्षी, वायू, त्याच्यानंतर जल, मृदा वगैरे हे सगळं काय आहे, हे पर्यावरण आहे. पण पर्यावरणात हे जर घटक आहे, पर्यावरणाबद्दल नेमकं एक काहीतरी त्याची गोष्ट आहे की नाही, तर आपण हे विसरून जातो की पर्यावरणचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. पर्यावरण फक्त वायू, जल, मृदा वगैरे याच्यापासूनच नाही, तर पर्यावरण कोट्यवधी घटकाने बनलेला एक कन्सेप्ट आहे, ठीक आहे. तर आपण बघूया, तुम्हाला सांगूया पुढे काय काय असतं एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ठीक आहे. तर वळूया पुढे. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन काय आहे ते. तर इथे डेफिनेशन दिलेली आहे की मॅन ॲज अ पार्ट अँड अ पार्सल ऑफ द एन्व्हायरमेंट हॅज Man as a part and a parcel of the environment has recognized the role and importance of environment in order to protect it and to get the protection from it. For this he needs environmental education. बघा, मी बोललो तुम्हाला की नेमकी पर्यावरण शिक्षण हे घेणं का गरजेचं आहे. तर हा मॅन जो आहे, म्हणजे हा माणूस जो आहे, हा एक पार्ट आहे आणि एक पार्सल आहे असं जरी म्हटलं आपण, एक पार्ट आहे एन्व्हायरमेंटचा, ठीक आहे. तर त्याची जबाबदारी आहे, त्याचा रोल आहे की त्याने पर्यावरणाचे घटक काय काय आणि पर्यावरणाविषयी त्याने जाणून घेतलं पाहिजे, की मग जेणेकरून तो त्याला प्रोटेक्ट करू शकेल आणि त्याच्याविषयी तो काळजी घेऊ शकेल पर्यावरणाची, ठीक आहे. तर यालाच काय म्हणतात की एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, बरोबर. तर इथे अजून एक डेफिनेशन यांनी दिलेली आहे की इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर, हे जे एक ट्रस्टसारखं असतं की जे एक नेचरचं कन्झर्वेशन करतं, म्हणजे नेचरचं प्रोटेक्शन करतं, नेचरला सांभाळतं. तर त्यांनी एक डेफिनेशन दिलेली, द प्रोसेस ऑफ रिकग्नायझिंग द व्हॅल्यूज अँड क्लॅरिफाईंग कन्सेप्ट इन ऑर्डर टू डेव्हलप स्किल्स अँड ॲटिट्यूड्स नेसेसरी टू अंडरस्टँड ॲप्रिसिएट द interrelatedness among men, his culture and his biophysical surroundings. Okay. आता मुलांना हे डेफिनेशन सर्वीकडून एकीकडून सारखीच असते, ठीक आहे. द प्रोसेस, अशी एक प्रोसेस असते, अशी एक पद्धत असते की जी माणसाला पर्यावरणाविषयी ज्ञान देते, त्याला त्याच्या घटकांविषयी क्लेरिफाय करून देते, त्याला समजवून देते, त्याच्याविषयी आपलं काय काय ॲटिट्यूड पाहिजे, ठीक आहे, त्याच्याविषयी आपली काय काय मतं पाहिजे, हे सगळं त्याला जाणवून देते, हे सगळं त्याला पटवून देते. त्या प्रोसेसला काय म्हणतात? एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणतात, बरोबर. पर्यावरण शिक्षणावरून तुम्हाला काय माहिती पडतं की पर्यावरणात काय काय घटक असतात, पर्यावरणाचा बचाव कसा करायला पाहिजे, पर्यावरणाची काळजी कशी घ्यायला पाहिजे, पर्यावरणामध्ये कसं राहायला पाहिजे, पर्यावरणाला काय काय लागतं, पर्यावरणापासून आपल्याला काय काय मिळतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे, कारण हा एक सोपा टॉपिक आहे, पण तेवढाच महत्त्वपूर्ण टॉपिक आहे शिकायला, ठीक आहे. तर तुम्ही डेफिनेशन बघितली एन्व्हायरमेंटल एज्युकेशनची. आता आपण पार्ट 1 बनवतो आहे, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायचं आहे. वेगवेगळे जे पार्ट्स आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचे, जसं की बायोडायव्हर्सिटी आहे, बायोलॉजिकल फॅक्टर्स आहे, अबायोटिक फॅक्टर्स आहे, खूप सारं तुम्हाला याच्यात शिकायचं आहे, बरोबर. आता गोल काय ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, मग आता एन्व्हायरमेंटल एज्युकेशन शिकण्याचं नेमकं गोल काय, ठीक आहे. तर टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट, बरोबर. आपल्याला पर्यावरणाची जी क्वालिटी आहे ती वाढवायची आहे, म्हणून आपल्याला हे शिकायचं आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. टू क्रिएट अन अवेअरनेस अमंग द पीपल ऑन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स अँड कन्व्हर्सेशन्स, ठीक आहे. टू क्रिएट अँड अवेअरनेस, लोकांमध्ये जनजागृती करायची पर्यावरणाविषयी, की पर्यावरणामध्ये काय काय प्रॉब्लेम्स टुडे आजच्या तारखेला होत आहेत, ठीक आहे. आणि त्याच्याविषयी कन्व्हर्सेशन झालं पाहिजे, म्हणजे बोलणं झालं पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे. त्याच्यानंतर काय अजून, की टू क्रिएट अन ॲटमॉस्फिअर सो दॅट people participate in decision making and develop the capabilities to evaluate the developmental programs, ठीक आहे.
आता ॲटमॉस्फिअर असा बनवायचा की ज्याच्यामुळे काय होईल की जे पीपल्स आहे ते जे मुलं आहे, जे पीपल्स आहे, जे लोकं आहेत ते काय करतील त्या डिसिजन मेकिंगमध्ये म्हणजे निर्णय घेण्यामध्ये ते काय करतील आपल्याला मदत करतील किंवा त्याच्यात सहभागी होतील. आणि पर्यावरणाविषयी काय काय आपण करू शकतो, काय काय वेगवेगळे कार्यक्रम राबवू शकतो की जेणेकरून आपल्या पर्यावरणाला हानी नाही पोहोचणार, पर्यावरण वाचून राहील, याच्याविषयी सगळेजणं संवाद करतील. आजच्या तारखेला तुम्ही मुलांना बघतायत की इतक्या भारी प्रमाणात प्रदूषण वाढून गेलेलं आहे. ठीक आहे, आता लॉकडाऊनचा काळ चालू आहे, तर लॉकडाऊनच्या काळामध्ये काही टक्के जे प्रदूषण होतं ते खूप कमी होऊन गेलेलं आहे, बरोबर, कारण वाहनं सगळे बंद आहेत. पण त्याच्या आधीची गोष्ट बघा तुम्ही, इंडस्ट्रीयल सेक्टर्स आहे, ठीक आहे, ऑटोमोबाईल सेक्टर्स आहे, हे ज्या परत दैनंदिन गोष्टी आहे, इतर छोटे मोठे कारखाने आहे, परत रस्त्यांवरती चालणाऱ्या गाड्या आहेत, तर ह्या गोष्टींमुळे काय होतं की पर्यावरणामध्ये खूप पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे काय प्रदूषण खूप वाढायला लागलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टींचा बचाव झालाच पाहिजे. आणि तो बचाव कोण करणार? मनुष्यच करणार. कारण प्राणी करू शकतील का बचाव? प्राणी त्यांच्या परीने प्रत्येकजण पर्यावरणाचा बचाव करत राहतो, पण सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका कोण निभावतं? तर तो म्हणजे कोण असतो? माणूस असतो. ठीक आहे, पुढे बघूया ऑब्जेक्टिव्ज ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. मग आता नेमकी ऑब्जेक्टिव्स काय काय आहे एन्व्हायरमेंट एज्युकेशन करण्याचे? तर पहिलं आहे बघा इथे अवेअरनेस आहे की तुम्हाला पर्यावरणाविषयी अवेअरनेस आली पाहिजे, पर्यावरणाविषयी तुम्हाला जनजागृती झालीच पाहिजे. नॉलेज, पर्यावरणाविषयी तुम्हाला ज्ञान आलं पाहिजे की पर्यावरण काय आहे नेमकं, पर्यावरणाला काय काय लागतं, पर्यावरणापासून आपल्याला काय मिळतं, की निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो, हे ॲटिट्यूड्स काय आहे. ठीक आहे, ॲटिट्यूड्स काय काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं त्याच्याविषयी ॲटिट्यूड काय आहे, तुमचं त्याच्याविषयी मत काय आहे ना, पर्यावरणाविषयी मत काय. आता काही लोकांचं काय मत असतं की आता मी एक जनरल एक्झाम्पल सांगतो. आता मी जिथे राहतो तिथे आम्ही 10 ते 11 झाडं लावलेले आहे, बरोबर. तर माझं मत असं आहे की जितके जास्तीत जास्त झाडं लावू तेवढी जास्तीत जास्त सावली मिळेल आपल्याला, तेवढे जास्तीत जास्त ते त्याच्या खाली बसून आपल्याला छान थंड हवेचं सुख मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला तिथे उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला खूप चांगली मदत मिळेल. ह्या गोष्टी असतात. पण काही लोकांचे उलटे विचार असतात. काही लोक काय करतात, त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी झाडांचं काय करतात, ते कत्तल करतात. आता जसं तुम्ही बघतायत की हायवेज वगैरे बनत आहेत. आता हायवेज बनत आहेत तर तुम्ही स्वतः तुमच्या कॉलेजच्या समोर बघू शकतात की बऱ्यापैकी भारी प्रमाणात सगळे झाडं कापले जात आहेत. तर काही लोकांचे मतं वेगळे असतात. ठीक आहे, स्किल्स, परत तुम्हाला त्याच्यापासून काय स्किल्स मिळत आहे, काय कौशल्य, काय शिकायला काय मिळतं आहे, परत तुमच्यात काय स्किल्स आहे की तुम्ही पर्यावरणाला त्या वापरून तुम्ही पर्यावरणाला वाचवू शकतायत, पर्यावरणाला सुधरू शकताय. ठीक आहे, इव्हॅल्युएशन ॲबिलिटी, तुम्ही इव्हॅल्युएट कसं करताय की काय काय प्रॉब्लेम आहे, तुमची ॲबिलिटी काय काय आहे. ठीक आहे, पार्टिसिपेशन कसं आहे तुमचं, पर्यावरणाविषयीचे जे धोरण चालतात त्याच्यात तुमचं सहभाग किती आहे, किती सहभाग तुम्ही देताय, काय गोष्टी आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहे. हे काय आहे, सगळे ऑब्जेक्टिव्ज ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे लक्षात ठेवा मुलांनो. अवेअरनेस काय काय आहे, बरोबर, अवेअरनेस म्हणजे काय, त्याच्यानंतर नॉलेज आहे, ठीक आहे, ॲटिट्यूड, बरोबर, स्किल्स, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन, ॲबिलिटी आणि पुढचं आहे पार्टिसिपेशन. बरोबर, समजलं. पुढे वळूया मुलांनो आपण स्कोप ऑफ द एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. आता स्कोप म्हणजे काय असतं, तुम्ही म्हणतात ना की स्कोप, ह्या ट्रेडला स्कोप जास्त आहे, ह्या ट्रेडला स्कोप कमी आहे, ह्या ब्रांचला स्कोप जास्त आहे, या शिक्षणाला स्कोप जास्त आहे. तर नेमकी स्कोप म्हणजे काय की एन्व्हायरमेंटल एज्युकेशन शिकल्याने आपल्याला कुठे कुठे फायदा होईल, त्याचा फायदा काय भविष्यामध्ये. तर अवेअरनेस जर आपण केली, ठीक आहे, तर अवेअरनेस जर आपण केली तर ऑफकोर्स आपल्याला त्याच्यात फायदा होईल. जर आपण लोकांना जनजागृती करून दिली पर्यावरणाविषयी तर लोक सुधारतील, लोक जास्ती प्रमाणात झाडं लावतील, लोक पर्यावरणाची काळजी घेतील. त्याच्यानंतर रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये आपल्याला जमेल. रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये तुम्ही जर प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स दिले, आज तुम्ही पर्यावरण शिक्षण घेतायत, त्यामुळे तुम्हाला आज कळतं की पर्यावरणाचा किती प्रमाणात ऱ्हास होतो आहे. त्याच्यामुळे काय कराल, तुम्ही रिअल लाईफ सिच्युएशन अनुभवतायत की आज जर तुम्ही उन्हात गावात गेले, उन्हात सिटीमध्ये कुठे फिरायला गेले तर तुम्हाला भारी प्रमाणात ऊन लागतं. तुम्ही काय करतात, एका छान सुंदर मोठ्या झाडाची सावली शोधतात, बरोबर. तर रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये तुम्हाला त्याचा स्कोप आहे की तुम्हाला रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही, कन्झर्वेशन होईल, झाडं जितके जास्तीत जास्त वाढतील तितक्या प्रमाणात तुम्हाला काय होईल, ऑक्सिजन मिळेल. त्याच्यानंतर जितकी जास्तीत जास्त झाडं वाढतील त्याच्यानंतर तुम्हाला फळ मिळेल, फूड मिळेल, कंदमूळ मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतील, बरोबर. सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं मुलांनो, की अशी पद्धत, अशी प्रोसेस की जी फ्युचरचे जे रिसोर्सेस हे सामावलेले त्याला न हानी पोहोचवता आजची जी परिस्थिती आहे तिला चांगलं बनवणे म्हणजेच काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असतात, बरोबर. तर ह्या गोष्टींचा हा स्कोप आहे. तुम्ही बघू शकतात की जर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन तुम्ही घेतलं तर तुम्ही ते कुठे कुठे तुमचं त्याला फायदा होईल. तर अवेअरनेसमध्ये होईल, लोकांना तुम्ही जनजागृती कराल, रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर कन्झर्वेशन होईल याचं पर्यावरणाचं, ठीक आहे, आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल, बरोबर.
त्याच्यानंतर आहे पुढे मुलांनो मेजर एन्व्हायरमेंटल इश्यूज काय काय. आता मेजर एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे काय की काय काय प्रॉब्लेम्स आज आपण आपलं एन्व्हायरमेंट जे आहे ते फेस करतं आहे. ठीक आहे. तर काय काय प्रॉब्लेम्स आपलं एन्व्हायरमेंटल एज्युकेशन जे आहे एन्व्हायरमेंट जे आहे ते फेस करतं आहे. तर पहिलं आहे क्लायमेट चेंज आहे. बघा तुम्ही बघताय भारी प्रमाणात झाडांची कत्तल झाल्यामुळे काय होतं आहे क्लायमेट बदलतं आहे. आधी फक्त उन्हाळ्यात ऊनच पडायचं, पावसाळ्यात पाऊसच पडायचा आणि हिवाळ्यात थंडीच वाजायची. पण आता 12ही महिने कुठलाही ऋतू कधीही चालू होऊन जातो, काहीच सांगता येत नाही. उन्हाळ्यातही पाऊस पडतो, पावसाळ्यात पण पाऊस कमी होऊन जातो कधीतरी, किंवा हिवाळ्यातही पाऊस पडतो. बरोबर. आता मागचे काही 2-3 वर्ष असे निघाले की कंटिन्यू 12ही महिने पाऊस चाललेला आहे. ठीक आहे. हे क्लायमेट बदलतं आहे. उन्हाची शक्यता वाढून गेली. आता तुम्ही जर जळगाव, भुसावळ ह्या भागात राहत असाल तर बरेचसे जण हे जे दुसरे व्हिडिओ बघत असतील दुसरे जिल्ह्यातले मुलं, तर तुम्ही बघू शकतात की जर जळगावमध्ये इतक्या भारी प्रमाणात 42, 44, 45 डिग्री तापमान चाललं जातं दुपारपर्यंत. हे कशामुळे होतं? तर निव्वळ झाडांची कत्तल झाल्यामुळे. जितके जास्तीत जास्त तुम्ही बघतात की हायवेज बनत आहेत, जरी ठीक आहे ते तुमच्या फायद्यासाठी बनत आहेत हायवे वगैरे, रेल्वे लाईन्स पडत आहेत, सगळ्या गोष्टी भारीतल्या होत आहेत, तुमच्या फायद्यासाठी होत आहेत, मोठे मोठे फ्लायओव्हर्स बनत आहेत. पण ह्या गोष्टी ज्या आहे मुलांनो, ह्या गोष्टीमुळे काय होतं आहे झाडांची भारी प्रमाणात कत्तल होते. आणि झाड कमी झाल्यामुळे काय होतं आहे कार्बन डायऑक्साईड आणि इतर जे हार्मफुल गॅसेस असतात ते वाढत आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे जे अल्ट्राव्हायलेट रेज जे असतात, जे सूर्यापासून जे किरणं येत असतात, अल्ट्राव्हायलेट रेज जे हानिकारक किरणे असतात ते सरळ पृथ्वीवरती येत आहेत. त्याच्यामुळे काय होतं आहे क्लायमेट बदलतं आहे. आणि आपलं ओझोन लेअर जो आहे मुलांनो, त्या ओझोन लेअरमध्ये जे एक होल आहे पडलेलं, ते होल जे आहे ते आता मोठं मोठं होत जातं आहे. ज्याच्यामुळे भारी प्रमाणात किरण जे आहेत सूर्याची किरणे ते पृथ्वीवर येत आहेत. त्याच्यामुळे माणसांना, प्राण्यांना किंवा इतर गोष्टींना, जे काही आपल्या याच्यावरती व्हेरियस डायव्हर्सिटीज आहेत त्यांना त्याचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आणि क्लायमेट बदलतं आहे. बरोबर. दुसरं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं आहे. म्हणजे जे पर्यावरण आहे, पर्यावरणाचा काय होतं आहे ऱ्हास होतो आहे. बरोबर. म्हणजेच काय की इन शॉर्ट झाडांची कत्तल करणे, जंगलांना आग लागून जाणे, हे सगळ्या गोष्टी होत आहे. इंटेन्सिव्ह फार्मिंग होते. आता आता फार्मिंगलासुद्धा त्रास व्हायला लागलेला आहे. जमिनी खराब होत आहेत सूर्यकिरणामुळे, जे अल्ट्राव्हायलेट रेज येत आहे त्याच्यामुळे, किंवा जे गॅसेस बनून गेलेले आहेत त्याच्यामुळे फार्मिंगला, शेतीला खूप प्रॉब्लेम यायला लागलेले आहे. लँड डिग्रेडेशन होत आहे. म्हणजे मृदेचं अपघटन होतं आहे. मृदेचा ऱ्हास होतो आहे. तुम्ही बघतायत माती खराब होऊन जाते, मातीला कीड लागून जाते. त्याच्यानंतर मातीला कीड लागणे म्हणजे काय की मातीमध्ये जे कीटक असतात ते काय करतात, त्यांचं घर बनवून घेतात. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की शेतकऱ्याच्या जे पिकं असतात त्यालासुद्धा काय होतं नुकसान होतं. त्यामुळे काय करतात शेतकरी लोक त्याच्यावरती इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स वगैरे ह्या गोष्टी वापरत असतात. बरोबर. न्यूक्लिअर इश्यूज होत आहेत. ओव्हर पॉप्युलेशन वाढते. ओव्हर पॉप्युलेशन पण म्हणजे आता जास्तीत जास्त आता जे रूल्स सरकार बनवतं आहे ते सरकारचे जे रूल्स आहे ते लोक फॉलो करत नाही. आणि ओव्हर पॉप्युलेशन त्याच्यामुळे काय होतं जास्तीत जास्त प्रमाणात आता काय म्हणता येईल आपलं जनसंख्या वाढत जाते. बरोबर. आणि जनसंख्या वाढल्यामुळे काय होतं आहे पृथ्वीवरचा जो दाब आहे तो काय होतो आहे वाढत जातो आहे कंटिन्यू. जितकी जास्तीत जास्त जनसंख्या वाढते पृथ्वीचं वजन तेवढंच जास्त वाढत जातं आहे. आणि इन शॉर्ट इनडायरेक्टली बघा तुम्ही की जे पृथ्वीचं, आता बघा एवढी पृथ्वी आहे, याच्यावरती जितके जास्तीत जास्त जण आले तेवढं काय होईल जास्तीत जास्त जणांचं रिक्वायरमेंट वाढेल. सोपं उदाहरण आहे, एका घरात जर 4 व्यक्ती आहे बरोबर, तर 4 व्यक्तींना 4 टू व्हीलर लागतील. बरोबर. म्हणजे 4 गाड्या सिटीवर रोडावर आल्या, 4 गाड्या रोडावर आल्या, 4 गाड्यांमुळे वेगळं वेगळं प्रदूषण झालं. बरोबर. अजून हे चार गुणीला जर 2 केलं, ठीक आहे, तर 8 झाले. 8 लोक झाले. 8 लोकांचं परत एक एक टू व्हीलर. बरोबर. म्हणजे 8 गाड्या काय झाल्या रस्त्यावर आल्या. अशा पद्धतीने काय झालं ओव्हर पॉप्युलेशन झाल्यामुळे पण पृथ्वीचं वजन वाढलं. त्यामुळे जे रिसोर्सेस होते ते आपल्याला आता अपूर्ण पडायला लागलेले. आणि त्याच्यामुळे काय होतं प्रदूषण वाढतं आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं आपल्या पृथ्वीला मेजर इश्यूज, मेजर प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. मग तुम्ही हे बघताय आज कोरोना झालं, त्याच्यानंतर सुनामी येते, बाढ येते. ठीक आहे. ह्या गोष्टी काय आहे मग याच्यामुळेच येत आहेत की आपण ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपण आपल्या चांगल्यासाठी करतो आहे पण आज त्याचा आपल्याला वाईट परिणाम फेडावा लागतो आहे. कारण प्रत्येक नाही का आपण मराठीत म्हणतो एक हे असतं म्हण आहे की अति तिथे माती. जरी माणूस टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप पुढे जात असला, खूप पुढे जातो आहे, पण तो हा विचार विसरून गेलेला आहे की आपण पृथ्वीला त्याच्यामुळे त्रास देतो आहे. पृथ्वीची पण एक लिमिट असेल, काहीतरी वजन पेलण्याची एक शक्यता आहे. बरोबर आहे की नाही. एक क्षमता आहे. ती जर क्षमता जर चालली गेली तर पृथ्वीमध्ये असेच त्रास तुम्हाला भोगावे लागणार आहेत.
त्याच्यानंतर काय आहे, ओझोन डिप्लिशन आहे, बरोबर. आता ओझोन डिप्लिशन म्हणजे काय, मी तुम्हाला बोललो नाही का, ओझोनचा जो लेअर आहे त्याला एक तो होल पडलेला, तो होल मोठा मोठा होतो आहे. त्यामुळे काय होतं आहे, जी अल्ट्राव्हायलेट रेज आहे त्या काय होत आहेत, सरळ पृथ्वीवर डायरेक्ट एंटर करतायत, बरोबर. ह्याला म्हणतात ओझोन डिप्लिशन. पॉल्युशन वाढतं आहे. मी तुम्हाला मागेच ओव्हर पॉप्युलेशनमध्येच सांगून दिलं की प्रदूषण वाढतं आहे. जास्तीत जास्त कंपन्या आता बनू लागलेल्या आहे. कंपन्या ज्या आधीच्या त्यांचे प्लांट्स वाढवत आहेत, ठीक आहे, म्हणजे जॉब एनलार्जमेंट करतायत ते. त्याच्यामुळे पण काय होतात, जास्तीत जास्त स्मोक, धुराडा वगैरे, घाण, त्यांचं केमिकल्स वगैरे सगळं पाण्यात किंवा हवेत सोडलं जातं. त्याच्यामुळे प्रदूषण होतं आहे. त्यानंतर तुम्ही 2 व्हीलर्स यूज करतात, 4 व्हीलर्स यूज करतात, त्या गाड्या यूज करतात, त्याच्यातून हार्मफुल स्मोक बाहेर निघतो आहे. म्हणून आता काय केलेलं आहे, ऑटोमोबाईल सेक्टरने BS6चे इंजिन आणलेलं आहे, ज्याच्यामुळे प्रदूषण भारी प्रमाणात कमी होणार आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहे, एन्व्हायरमेंटलला फेस करावं लागतं आहे. त्याच्यानंतर शेवटचं आहे रिसोर्स डिप्लिशन आहे. शेवटचं काय आहे, रिसोर्स डिप्लिशन म्हणजे काय, जे संसाधन ते काय होत आहे, डिप्ले होत आहे, म्हणजे डिप्लिशन होत आहे. म्हणजे काय होतं आहे, कमी होत चाललेले संसाधन, कमी होत चाललेले आहे, बरोबर. संसाधन भारी प्रमाणात आपल्याला भेटत नाही आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला आज फेस कराव्या लागत आहेत आणि पृथ्वीलासुद्धा ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात, ठीक आहे. बघा, लक्षात द्या परत, क्लायमेट चेंज, वातावरणामध्ये बदल होतो आहे, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास, इंटेन्सिव्ह फार्मिंग व्हायला लागलेली आहे, लँड डिग्रेडेशन होतं आहे, म्हणजे मृदेचा ऱ्हास होतो आहे, न्यूक्लिअर इश्यूज व्हायला लागलेले आहे, ओव्हर पॉप्युलेशन होतं आहे, ओझोन डिप्लिशन होतं आहे, प्रदूषण व्हायला लागलेलं आहे आणि रिसोर्स डिप्लिशन, संसाधनांची कमतरता आता भासायला लागलेली आहे, बरोबर. पुढे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस इज इसेन्शियल फॉर. आता एन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हणजे पर्यावरणाविषयी जनजागृती करणे हे का गरजेचे आहे, तर प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, तुम्ही इथं बघू शकतात, प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाला वाचवायचं आपल्याला. प्रोटेक्शन ऑफ लँड रिसोर्सेस, जे जमिनीमध्ये जे आपल्याला संसाधन सापडतात, ते जे खतं, पाणी वगैरे, जे ऑलरेडी जी सुपीक जमीन आहे, बरोबर, ती सुपीक जमीनला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. जर आपण सुपीक जमीनला प्रोटेक्ट नाही केलं तर ती काय होऊन जाईल, नापीक होऊन जाईल, बरोबर. नापीक म्हणजे काय, त्याच्यात आपल्याला काहीच पिकवता येणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर आहे कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटीज, ज्या काही डायव्हर्सिटीज आपल्या याच्यात, म्हणजे कीटक, मुंगी वगैरे, किडे, मुंगी, त्याच्यानंतर छोटे छोटे झाडं, झुडपं, हे काही जे काही व्हेरियस बायोलॉजिकल डायव्हर्सिटीज हे आपल्याला काय करायचं आहे, सांभाळून ठेवायचं आहे, त्यांना वाचवायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंटली साऊंड मॅनेजमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड हजार्डस वेस्ट. जे हजार्डस वेस्ट असतात, जसं फॉर एक्झाम्पल कंपनीतून ते घाणेरडं केमिकल वापरलेलं ते सरळ पाण्यात सोडलं जातं, कंपनीतून निघणारा धूर किंवा गाडीतून निघणारा धूर जो सरळ हवेत जातो, ते हे जे काय आहे हजार्डस वेस्ट असतात, ते जे धोकादायक असतात पर्यावरणासाठी आणि मनुष्यासाठी सुद्धा. त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट कसं करायचं हे आपल्याला अवेअरनेसमधून शिकायला भेटतं. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ इलिगल ट्राफिक इन टॉक्सिक प्रोडक्ट्स अँड वेस्ट, ठीक आहे. प्रिव्हेन्शन ऑफ इलिगल ट्राफिक इन टॉक्सिक प्रोडक्ट्स, ठीक आहे. जसं आता मी तुम्हाला बोललो की तुम्ही गाड्या चालवतात, त्याच्यामुळे काय होतं की गाड्या चालवल्यामुळे त्याच्यातून जे हार्मफुल टॉक्सिक गॅसेस निघत असतात, बरोबर, जे मनुष्यासाठी सुद्धा आणि पर्यावरणासाठी सुद्धा हार्मफुल असतात. तर ह्याचं प्रिव्हेंट करायचं म्हणजे हे कसं आपल्याला कमी करता येईल किंवा घालवता येईल, बंद करता येईल, हे आपल्याला अवेअरनेसमधून शिकायला भेटतं. त्याच्यानंतर हे इम्प्रूव्हमेंट इन लिव्हिंग अँड वर्किंग कंडिशन ऑफ पुअर बाय एरॅडिकेटिंग पॉवर्टी अँड स्टॉपिंग एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, ठीक आहे. मग आपल्या लिव्हिंग स्टँडर्ड आणि वर्क कंडिशनमध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे, इम्प्रूव्हमेंट केली गेली पाहिजे, ठीक आहे. आपल्याला जर सोयीसुविधा मिळते तर आपण एकदमच त्याच्या आहारी नाही चाललं गेलं पाहिजे की ठीक आहे यार, आज बऱ्यापैकी लोकांना कळून गेलेलं असेल की आज खऱ्या अर्थाने पृथ्वी काय आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांना कसं सर्वाईव्ह व्हावं लागेल, म्हणजे लोकांना गरज आज त्यांची समजून गेलेली की कुठल्या गोष्टीची गरज कितीपर्यंत बरोबर आहे आणि कितीपर्यंत नाही आहे, ठीक आहे. तर हे शिकलं गेलं पाहिजे आपण. त्याच्यामुळे काय होतं की आपण एन्व्हायरमेंटल अवेअरनेस करू शकतो. म्हणून एन्व्हायरमेंटल अवेअरनेस गरजेची असते. पर्यावरणाची जागृती करणं, पर्यावरण शिक्षणाची जनजागृती करणं गरजेचं असतं. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे मुलांना. सस्टेनेबल डेव्हलपमेंट मागेच तुम्हाला सांगितलं की काय असतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट. Sustainable development is a development that meets the need of present without compromising the ability of future generations to meet their own needs, ठीक आहे. म्हणजे भविष्याला काही हार्म न पोचवता, भविष्याचे रिसोर्सेस वगैरे त्या गोष्टींना काहीच हार्म न पोचवता आजची गरज पूर्ण करून घेणे, त्यालाच काय म्हणतात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात, बरोबर. मुलांना हा सस्टेनेबल कन्सेप्ट एकदम खूप महत्त्वाचा आहे. पर्यावरण नाव आलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाव येतं म्हणजे येतं आणि तुम्हाला याच्यावरती प्रश्न पडतीलच. मी तुम्हाला इथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण घेऊन घेईल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचे अजून 3 पार्ट आपले बाकी आहे, 8, 9 आणि 10, ते आता आपण घेऊन घेऊ. त्याच्यातून तुम्ही मल्टिपल चॉईसेस, आता रेग्युलेशन तर आलेलं आहे की तुमचे ऑनलाईन पेपर कॅन्सल करावे, तुमचे लेखीच पेपर होतील पण ते बहुपर्यायीच होतील मे बी, म्हणजे गोल करायचे.
ठीक आहे. पुढे बघूया प्रोव्हाइडिंग एन्व्हायरमेंटल एज्युकेशन ॲट डिफरंट लेवल ऑफ एज्युकेशन. ठीक आहे. आता जे प्रोव्हाइडिंग एज्युकेशन, आता बघा तुम्ही बघितलं तुम्हाला पहिलीपासून ते आज कॉलेजच्यापर्यंत तुम्हाला एन्व्हायरमेंटल एज्युकेशन शिकवलं जातं आहे. का? तर कारण पर्यावरण जो आहे तो हा एक महत्त्वाचा भाग आहे मुलांना आपल्या याच्यातला कशातला आपल्या पृथ्वीवरचा पर्यावरण जो आहे हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, म्हणून हा शिकवला गेलाच पाहिजे नेहमी. तर बघा प्रायमरी एज्युकेशनला तुम्ही इथे बघू शकता की प्रायमरी एज्युकेशनला काय काय आहे की अवेअरनेस ऑफ द एन्व्हायरमेंट, फक्त अवेअरनेस जनजागृती का केली गेली पाहिजे म्हणजे त्याचं थोडक्यात नॉलेज तुम्हाला प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक जेव्हा तुम्ही शाळा शिकतात तेव्हा. सेकंडरी एज्युकेशन म्हणजे तुम्ही 10वीपर्यंत येऊन जातात, 7वी 8वी 10वी तेव्हापर्यंत काय शिकवायचं, रिलेव्हन्स ऑफ रिअल लाईफ सिच्युएशन ऑफ द एन्व्हायरमेंट अंडरस्टँडिंग, म्हणजे रिअल लाईफ सिच्युएशन काय एन्व्हायरमेंटची की काय होऊ शकतं ते तुम्हाला शिकवलं जातं सेकंडरी एज्युकेशनमध्ये. हायर सेकंडरी एज्युकेशन्समध्ये बघा म्हणजे आजच्या तारखेला ITIला जे येतं तुम्हाला काय आहे, कन्झर्वेशन्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस ऑफ एन्व्हायरमेंट. ठीक आहे. जे काही आपल्याला नॅचरल रिसोर्सेस आहे म्हणजे जे काही आपल्याला संसाधन मिळालेले आहे, नैसर्गिक संसाधन जे आपल्याला मिळालेले आहे ते आपल्याला काय करायचं, कन्झर्व करायचे, म्हणजे ते आपल्याला वाचवून ठेवायचे, त्याचं आपल्याला असे साठवून ठेवायचे, त्याला वाया नाही जाऊ द्यायचं आहे, बरोबर, आणि त्याला वेस्ट नाही उद्यायची आहे. ठीक आहे. त्याला डिप्लीट नाही उद्यायचं आहे. तर आज तुम्ही हे शिकतायत, बरोबर. आता तुम्ही जे याच्यापुढे कॉलेज कराल, जेव्हा तुम्ही जसं ग्रॅज्युएशन वगैरे कराल किंवा युनिव्हर्सिटीजला जाल, तेव्हा तुम्हाला काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ एन्व्हायरमेंट. मग आता एन्व्हायरमेंटचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आऊट करून कसं पुढे जायचं आणि कसं सस्टेन करायचं ह्या पृथ्वीला आणि पुढे आयुष्यामध्ये ते तुम्हाला शिकायला भेटतं, बरोबर. बघितलं तुम्ही कसं कॅटेगराईज केलेलं आहे आपल्या शिक्षण पद्धतीने की एन्व्हायरमेंट एज्युकेशन कसं शिकवलं गेलं पाहिजे मुलांना. पहिलं प्रायमरी लेवलला, सेकंडरी लेवलला, हायर सेकंडरी एज्युकेशनला आणि आता कॉलेज आणि युनिव्हर्सिटीला, बरोबर. आता इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे मुलांनो. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजेच काय की आपण कुठे कुठे याचा वापर होऊ शकतो किंवा याच्याशी काय काय गोष्टी निगडीत आहे. तर तुम्ही बघू शकता आता एन्व्हायरमेंटल एज्युकेशन्स आहे, याच्याशी काय लाईफ सायन्स निगडीत आहे, वोकेशनल स्टडीज निगडीत आहे, फिजिकल सायन्स निगडीत आहे, अर्थ सायन्स निगडीत आहे, मॅथमॅटिक्स निगडीत आहे, सोशल स्टडीजसुद्धा निगडीत, कम्युनिकेशन, आर्ट्स आणि ह्युमॅनिटी. ह्या गोष्टी सगळ्या काय आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशनशी निगडीत आहे. तुम्हाला इथे समजेल बघा मुलांनो की लाईफ सायन्समध्ये तुम्ही बघता, मध्ये तुम्ही बघितलं असेल की जे प्राणी वगैरे असतात किंवा कुठलीही गोष्ट असते, पशु पक्षी किंवा मग झाडं झुडपं असे जे असतात ह्या गोष्टींचं तिच्यावरती आपण त्याचा अभ्यास करतो. ठीक आहे. ते लाईफ सायन्समध्ये बघायला भेटतं. व्होकेशनल स्टडीजमध्ये तुम्हाला बघायला, फिजिकल सायन्समध्ये सगळं बॉडी रिलेटेड फिजिक्समध्ये बघायला भेटतं तुम्हाला एन्व्हायरमेंटचं. अर्थ सायन्समध्ये काय आहे की अर्थचे जे मातीचे प्रकार, मृदेचे प्रकार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात. त्याच्यानंतर सोशल स्टडीज आहे, कम्युनिकेशन, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज ह्या गोष्टी तुम्हाला काय शिकायला भेटतात मुलांना इथे. ठीक आहे. आता रोल ऑफ टीचर्स इन एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. आता टीचरचे रोल काय काय आहे, टू डिस्कस द अप्रोच ऑफ द टू प्रॉब्लेम्स ऑर टॉपिक्स. म्हणजे मुलांना एका शिक्षकाने याच्याबद्दल काय काय शिकवलं गेलं पाहिजे. तर अवेअरनेस कशी झाली पाहिजे मुलांना पर्यावरणाची, त्याच्यानंतर तुम्ही पर्यावरणाचं कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, त्याला वाचवलं कसं गेलं पाहिजे, त्याला पर्यावरणाला अजून हिरवळ कसं बनवलं गेलं पाहिजे. ठीक आहे. झाडं झुडपं तुम्ही जास्ती प्रमाणात लावले गेले पाहिजे. मी तरी तुम्हाला मुलांना एकच सजेस्ट करेल की तुम्ही दर महिन्याला एक जरी झाड लावलं तरी भरपूर आहे. 12 महिन्याला 12 झाडं तुम्ही लावतायत, त्यामुळे तुम्ही खूप प्रमाणात म्हणजे खूपच प्रमाणात तुम्ही पर्यावरणाचा बचाव करतायत आणि तुमचं फ्युचर जे आहे ते सिक्युअर्ड करतायत. एका घरासमोर जर 10 झाडं राहिले तर त्या घरातल्या व्यक्तींचे आयुष्य जे आहे ते 10 ते 15 वर्षांनी वाढत असतं, कारण तिथे ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो खूपच प्रमाणात जास्त असतो. ठीक आहे. कन्क्लुजन काय आहे म्हणजे इन शॉर्ट मग आपण एवढ्या व्हिडिओवरून काय शिकलो की इफ यू प्लॅन फॉर अ इयर प्लांट राईस, इफ यू प्लॅन फॉर द इयर्स प्लांट ट्रीज, बट इफ यू प्लॅन फॉर अ सेंचुरी एज्युकेट द पीपल. बघा चायनीज लोक काय म्हणतात की चायना आज का पुढे आहे, तर ह्याच गोष्टीमुळे तो पुढे चायना आज. ठीक आहे. तर का म्हणून पुढे येते की इफ यू प्लॅन फॉर अ इयर, तुम्ही जर फक्त वर्षाचा विचार करताय तर तुम्ही काय करा, राईस उगवा, बरोबर, म्हणजे भाताची शेती करा. इफ यू प्लॅन फॉर द इयर्स, तुम्ही जर काही वर्षांसाठी म्हणजे 4 5 10 वर्षांसाठी जर प्लॅन करता तर तुम्ही झाडं लावा, बरोबर. बट इफ यू प्लॅन फॉर द सेंचुरीज, पण तुम्हाला जर पिढ्यानं जगायचं आहे, पिढ्यानं तुम्हाला जगू द्यायचं आहे, तर तुम्ही काय करा, एज्युकेट द पीपल. पहिले लोकांना शिकवा, लोकांना पर्यावरणाविषयी अवेअर करा की पर्यावरणाचा जर ऱ्हास झाला तर काय नुकसान आपल्याला होऊ शकतं. आणि पर्यावरणाचा ऱ्हास आज तुम्ही बघतायत, आज पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे, तर आज आपल्याला काय काय फेस करावं लागतं. लॉकडाऊन फेस करावं लागतं आहे, बाढ, पश्चिम बंगालमध्ये तुम्ही बघताय बाढ आली, कालचीच बातमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या दिवशी हे आलं होतं, वारी आलेली होती, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय फेस करावं लागत आहेत, बरोबर. आता मुलांना ह्या व्हिडिओची लांबी थोडी वाढते आहे. आपण आता पुढचे जे पार्ट आहे व्हिडिओचे ते पुढच्या सेकंड पार्टमध्ये घेऊया. हा पार्ट फर्स्ट होता. जे नवीन विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा,
बरोबर. मी तुम्हाला वारंवार सांगतो मुलांना, सबस्क्राईब गोळा करणं माझं मेन एम नाही आहे. सबस्क्राईब करायला मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की तुम्ही जेव्हा यूट्यूब उघडतात तेव्हा जर मी व्हिडिओ अपलोड केलेलं राहिलं तर तुम्हाला सगळ्यात पहिले दिसून जातं, म्हणजे तुम्हाला शोधायची गरज पडत नाही. तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा, तुमचे पेपर होणार, कंपल्सरी होणारच आहे, ठीक आहे. थँक्यू.